तर काहीही बोलणार नाही. एक वेळ वेळेला रागवतील, पण सत्य परिस्थिती काही नाकारणार नाहीत. तुम्ही बिनधास्त राहा ना. तुम्ही खरंच आराम करा. पटली रे पटली. गोड बातमी निशाताईला सांगायला हवी. निशाताई, हे निशाताई, निशाताई ती गेली. निशाताई काय रे मोठ्या, काय करतोय? काय नाही, ती निशाताईनी भाजी आणायला सांगितलेली, ती आणायला गेलो होतो. मानलीस? हा आणली. कुठे? किचन मध्ये ठेवली. कसलं काम? मला कुठेतरी नोकरी बघून दे ना. तुला मी नोकरी? हा. अरे त्या भाजीवालीच्या मागे फिरायचा पहिला बंद हो. अरे आता नाही, आता मला नोकरी करायची. मला चांगलं वागायचं, मला नोकरी करायची आणि गावातली सगळी लोक मला बावळट म्हणतात. तू बावळटासारखा वागतोस ना, म्हणून तुला बावळट म्हणतात. नाही नाही, आता मी नोकरी करणार आणि तात्यांना मदतही करणार. हे पवन दादा, कुठेतरी मला काम बघणार. हे वेड्या, मोठा भाऊ म्हणतोस ना आणि हात जोडतोस. पण ठीक आहे, पण नक्की त्या बाजूच्या मागे फिरणार नाहीस ना? नाही नाही, नक्की नाही. ठीक आहे, मी तुला नोकरी बघतो. ठीक आहे, चल जा आता. सपनों की रानी
मी घरी आहे. बोल काय म्हणतो. काय नाही रे, इकडेच एका कामानिमित्त आलो होतो. म्हटलं भेटून जावं, पण तू आज घरी कसा रे? का आश्चर्य वाटलं. अरे तसं नाही रे, सतत कामातच रमलेला असतोस. यू आर ऑलवेज बिझी मॅन, म्हणून म्हटलं. मग काय करू, तुझ्यासारखं काम न करता गावभर फिरू. अरे पवन यार, असं का तू बोलतोस? अरे कसं पण झालो ना तरी तुझा मामे भाऊ आहे मी. आपल्या भावाला कोणी असं बोलतं का? अरे म्हणूनच तर मी तुला म्हणतो, हे सगळे गाववाले तुला बोलतात हे बरं वाटतं का? तू कुठे कामधंदा का करत नाही? अरे प्रयत्न तर करतोय यार, आणखीन काय करू? पण त्यासाठी मनापासून प्रयत्न करायला हवा ना. अरे मोहन, तू कधी आलास? दादा दादा मी आत्ताच आलो आहे. बरं आहेस ना? हो ठीक चाललंय माझं. मग बाकी काय विशेष? काय नाही दादा. बरं दादा मी निघतो आता. अरे एवढ्यात का निघालास? बस. नाही एका महत्वाच्या कामाला जायचंय. बरं दादा निघतो मी आता. ठीक आहे ठीक आहे. मोहन, हा दादा. गप्पा का रे? काय प्रॉब्लेम? काय नाही दादा, पण आज तुम्ही उशिरा घरी येणार होतात ना. अरे हो, म्हटलेलं उशीर येईल, पण ज्या कामासाठी गेलेलो ते कामच कॅन्सल झालं, मग आलो लवकर. बरं निशा कुठे? मी आल्यापासून घरी कुठे येते. भाजी वगैरे आणायला गेली असेल, येईल एवढ्यात. पण बाई तर सकाळीच गोठे आणली. भाजी टोटेला. मी आत्ता झालो निशा. निशा एवढ्या वेळ कुठे होतीस तू? अरे मैत्रिणीकडे गेले असेल तर तेवढं रागवण्यासारखं काय? दादा प्रथम तिला विचारा, इतका वेळ कुठे होती ती? अरे तू एवढा रागवतोस कशाला? मैत्रिणीकडे वगैरे गेले असेल आपल्या. निशा कुठे गेली होती तू? निशा ती एवढी घाबरतेस का? तुला कोणी काही बोललं का? कुणी आलं होतं का इथे? तो नाही कसं, तो हरामखोर जगदीश आला होता ना इथे. काय बोलला का तो तुला? मला काही माहित नाही. कशासाठी आला होता तो? निशा, ही रेवाची गोळी आणि जगदीशचं इथे येणं, त्याचा संदर्भ काय? बोल निशा बोल. निशा कोण आलं होतं इथे? ही रिव्हॉल्वरची गोळी इथे कशी? बोल निशा बोल, हा काय प्रकार आहे? मी सांगतो काय प्रकार आहे. आपण कोण? मी सांगतो दादा हा कोण ते. काय म्हणजे तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. नाक्यावरच्या गुंडांना कोण ओळखत नाही. यांच्या दहशतीला कंटाळलेले लोक म्हणजे चेहरे बरे कसे विसरतील. गुंड शब्द म्हणायला किती नाजूक आणि लहान, पण त्याची व्याख्या खूप मोठी. त्याचबरोबर त्या शब्दामागचा इतिहासही खूप मोठा. ए तुझा इतिहास किती मोठा असला ना तरी तो ऐकण्यात आम्हाला जरा इंटरेस्ट नाही. फक्त तू इथे कसा ना ते सांग. स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी योग्य ती जागा भेटली आणि मी आश्रय घेतला इथे. तुझ्यासारख्या गुंडांना ही जागा योग्य नाही. ही जागा म्हणजे पोलीस स्टेशन. तुला पोलिसांच्या स्वाधीन करायलाच हवा. एक मिनिट पवन, एक मिनिट. आठवलं मला, 4 वर्षापूर्वी डॉक्टर कुलकर्णींच्या हॉस्पिटलमध्ये जखमी अवस्थेत पाहिलं तुम्हाला. खरं आहे नाही? हो खरं आहे. कशामुळे जखमी झाला होता तो तुम्ही? साहेब, आमच्यासारख्या गुंडांचे मित्र कमी पण दुश्मनच जास्त असतात. प्रत्येक वेळी मृत्यूच्या सावटांचा पाठलाग करत असतात. दादा या गोष्टीला आपला संबंधच काय? एखाद्याने तुमच्यासमोर हात पसरले की तुमची माया उठून गेलीच म्हणून समजा. मग तो रस्त्यावरचा भिकारी असो का स्त्रीची इज्जत लुटणारा गुंड, समोर ना सारखेच. साहेब,
मी गुंड असलो ना तरी स्त्रीच्या इज्जतीशी कधी खेळलो नाही. तर त्या दिवशी सुद्धा 2 नरपशु एका स्त्रीवर अतिप्रसंग करीत होते आणि तिला वाचवत असताना खूप जखमी झाले. उपकाराची परतफेड की काय समजून तिने मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. दुनियेसाठी तुम्ही गुंड असला ना तरी माझ्यासाठी भगवान आहात. भगवान तुम्ही. माझ्यावर तुमचे खूप उपकार आहेत. तुम्हाला बरं वाटेपर्यंत तुम्ही ते राहू शकता. दादा काय करताय हे गुंड आपल्या घरात ठेवून येत आहे, कसं शक्य आहे? का शक्य नाही पवन? का? माझ्या लक्ष्मीची इज्जत लुटणाऱ्या नराधमांपासून तिचं संरक्षण करणं यांना शक्य झालं, मग यांना आपल्या घरात ठेवून घेणं का शक्य नाही? म्हणजे तुम्ही जिचं रक्षण केलं ती माझी पत्नी लक्ष्मी होती. दादा होय पवन, हाच तुझा उपदेव माणूस त्याने तुझ्या बहिणीची इज्जत वाचवली. हो माय गॉड, माझ्या देवी समान वहिनीची ज्याने रक्षा केली तो गुंड असूच शकत नाही. प्लीज प्लीज मला माफ कर. ते काय करतात तुम्ही माझ्यावर उपकार केले ते काय थोडे आहेत? आज माझी वहिनी असती तरी वेळ आलीच नसती. नसती म्हणजे ते आता आपल्यात नाही आहेत का? कॅन्सर पासून वाचवणारा तुमच्यासारखा देव माणूस तिला नाही भेटला म्हणून ती आज आमच्यापासून खूप दूर गेली. खूप दूर. पवन त्यांना बदलायला कपडे दे. तू गप्प का? जयंत मला भला माणूस वाटला, म्हणूनच त्याच्या नंदिनीसाठी मी हॉस्पिटलला रक्त घेऊन गेलेले. तू खूप चांगलं काम केलंस निशा. बरं, ती कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे? नाफाडे, डॉक्टर नाफाडे त्यांच्या दवाखान्यात. ठीक आहे, मी जाऊन येतो हॉस्पिटलला. असला